निदा खानचं MIM कनेक्शन आता समोर आलेलं आहे। निदा खान प्रकरणामध्ये मतीन पटेल आरोपी आहे। मतीन पटेलनं निदाला आसरा दिल्याचा आता उघड झालेला आहे। मतीन पटेल MIMचे नगरसेवक आहेत, त्यामुळे आता निदा खानचं MIMचं कनेक्शन समोर आलेलं आहे। या प्रकरणामध्ये मतीन पटेल आरोपी आहे। मतीन पटेलनं निदाला आसरा दिला होता असं आता उघड झालेलं आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। विशाल, आपण पाहतोय संजय शिरसाट यांनी MIM कनेक्शन संदर्भात गंभीर आरोप केलेले होते। इम्तियाज जलील यांचं त्यांनी नाव घेतलेलं होतं आणि आता निदा खानचं हे MIM कनेक्शन समोर येत आहे। काय अपडेट्स आहेत? अगदी खरं आहे। निदा खान ही नारेगाव भागामध्ये होती। नारेगावच्या कौसर पार्क या ठिकाणी एका घरामध्ये गेली ती 4 दिवस राहत होती आणि ते घर MIMचे नगरसेवक मतीन पटेल याचं आहे। 2च महिन्यापूर्वी त्यांनी ते खरेदी केलं होतं आणि त्यानंतर निदा खान आणि तिचे आई, वडील, बहीण आणि मावशी हे 5ही जण गेली 4 ते 5 दिवस त्या घरामध्ये वास्तव्यास होते। म्हणजे मतीन पटेलनंच त्यांना आसरा दिला होता हे स्पष्ट झालंय। याबाबतची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली। नाशिक पोलिसांनी मतीन पटेल याचा शोध घेतला। त्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे मतीन पटेल आणि निदा खानचं काही कनेक्शन आहे का याचा शोध घेण्यात आला। त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांना दिली। त्यानंतर मतीन पटेलला चौकशीला बोलवण्यात आलं अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते आणि यानंतर हा सगळा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर निदा खानला अटक करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे निदा खान ही फरार आरोपी होती, तिचा शोध पोलीस घेत होते। या सर्व परिस्थितीमध्ये निदा खानला लपवून ठेवणे हा गुन्हा मतीन पटेल याने केलेला आहे आणि त्यामुळे आता त्यालाही नाशिक पोलिसांनी आरोपी केलेला आहे। इतकंच नाही तर त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि चौकशीसाठी त्याचा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। म्हणजे मतीन पटेल आणि निदा खान गेली किती दिवस संपर्कात होते याचाही शोध घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे। जसं तुम्ही म्हणाले की संजय शिरसाट यांनी निदा खानचं MIM कनेक्शनवर आरोप केला होता। इम्तियाज जलील हे सपोर्ट करत असल्याचा आरोप केला होता। त्यातच आता त्यांच्याच पक्षाचा एका नगरसेवकाची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये स्पष्ट झालेली आहे। आता या संदर्भात MIM पक्षाकडनं तुर्तास कुणीही बोलायला तयार नाही। सकाळपासून माध्यम प्रतिनिधी इम्तियाज जलील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, फोन लावण्याचा प्रयत्न करतायत, अगदी घराबाहेर जाऊन आले। मात्र इम्तियाज जलील यांना यावर बोलायचं नाही आहे। तर मतीन पटेल सुद्धा आता त्याच्या घरी नाही आहे, त्याच्या संपर्क कार्यालयात नाही आहे, तो कुठेतरी फरार झाली असल्याची माहिती मिळते। मात्र एक गोष्ट यातून स्पष्ट झालेली आहे की होय, ज्या पद्धतीने आरोप करण्यात आले होते MIMचं आणि निदा खानचं हे कनेक्शन आता पुढे आलेलं आहे। श्रीकांत, निश्चितच विशाल, आपण पाहतोय आता मतीन पटेल MIMचे नगरसेवक आहेत, त्यामुळे जसं तुम्ही सांगताय त्यानुसार इम्तियाज जलील हे माध्यमांना बोलायला तयार नाही आहेत। मात्र आता मतीन पटेल नेमके कुठे आहेत, त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळतेय का, त्यांची यावर काही प्रतिक्रिया आली आहे का, किंवा MIM कडनं या संदर्भात अद्याप काही स्पष्टीकरण आलंय का? जसं मी तुम्हाला सांगितलं की MIM यावर कुठलंही स्पष्टीकरण देत नाही। MIMचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगरमध्येच असतात। त्यांना भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न आपण करतोय, मात्र इम्तियाज जलील कुठलाही रिस्पॉन्स देत नाही। त्यांना या विषयावर बोलायचं नाही असं चित्र दिसते। त्यामुळे सकाळपासून ते घराबाहेर सुद्धा पडलेले नाही आहे, अशी काहीशी परिस्थिती आहे। तर मतीन पटेल याला काल रात्रीपर्यंत पोलिसांनी चौकशीला बोलवलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयात नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस या दोन्ही पथकाकडनं त्याची चौकशी करण्यात आली आणि ती चौकशी केल्यानंतरच मतीन पटेलनं निदा खान कुठं राहते हे सांगितलं आणि तेच घर हे मतीन पटेलने 2 महिन्यांपूर्वी विकत घेतलेलं आहे। त्यामुळे आता मतीन पटेल चौकशीनंतर नोटीस बजावून पोलिसांनी त्याला सोडून दिलेला आहे। मात्र तो अद्याप आता कुठं आहे याची कोणालाही माहिती नाही, तो घरी किंवा कार्यालयात नाही आहे। तर MIM पक्षाकडनं या विषयावर सध्या कुणीही बोलायला तयार नाही आहे, कारण ज्या पद्धतीने आरोप होत होते त्या आरोपात आता तथ्य आढळून आलेलं आहे। थेट MIMच्या नगरसेवकाची इन्व्हॉल्वमेंट, सहभाग यामध्ये दिसला आहे। त्यामुळे MIMनं सध्या तरी तोंडावर बोट ठेवलेलं आहे आणि या सर्व प्रकरणात ते शांत आहेत। जी निश्चितच विशाल, आपल्याला कल्पना आहे काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं धर्मांतराचं नाशिकमधलं, त्यावेळेस देखील इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया प्रचंड गाजली होती। असं काही घडलेलंच नाहीये, हे एक प्रकारे बनावट आहे, रचला गेलेला आहे बनाव, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि तिथपासून सुरू झालेला प्रवास आता थेट त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांपर्यंत येऊन ठेपलाय। अगदी खरं आहे। माध्यमांवर सुद्धा त्यावेळेस इम्तियाज जलील यांनी ताशेरे ओढले होते की प्रकरण छोटं आहे, मात्र तुम्ही मोठं दाखवण्याचा प्रयत्न करताय, असा काहीसा आरोप होता आणि हे प्रकरण इतकं मोठं नाही असा सांगण्याचा हा सगळा प्रयत्न करत होता। मात्र कुणीतरी जाणीवपूर्वक खरात प्रकरणाला दाबण्यासाठी हे प्रकरण मोठं करत असल्याचं इम्तियाज जलील यांचं म्हणणं होतं आणि निदा खानची यांनी पाठराखण सुद्धा केलेली असल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यामुळं कुठंतरी इम्तियाज जलील यांच्यावर टीका सुरू झालेली होती। इम्तियाज जलील या सर्व आरोपींना समर्थन देत आहे अशा पद्धतीची
टीका सुरू झाली होती आणि त्याच वेळेस इम्तियाज जलील निदा खानला समर्थन देत असल्याचा सुद्धा आरोप झाला होता आणि आता जे काही कनेक्शन एमआयएमचं पुढे आलंय यातून या आरोपांची पुष्टी झाली असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण मतीन पटेल एमआयएमचे नगरसेवक आहेत नारेगाव भागाचे. संभाजीनगरमध्येच तिला आसरा देण्यात आलेला होता, एमआयएमच्या नगरसेवकानं दिला आणि या सगळ्याची माहिती इम्तियाज जलील यांना होती असंही सांगण्यात येतंय. खुद्द संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीच हा आरोप केलेला आहे. त्यामुळं कुठंतरी हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहे का असा प्रश्न पडतोय आणि या निमित्ताने सुद्धा आता चौकशीची गरज व्यक्त केली जाते. संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांनी तर या सर्व कनेक्शनवर SIT स्थापन करावी आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. श्रीकांत, निश्चितच. त्यामुळे विशाल, आता मतीन पटेल यांच्या संदर्भात काय अपडेट्स येतात किंवा MIM कडनं यावर काही स्पष्टीकरण येतं का, या सगळ्या घडामोडींवर आपलं विशेष लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.